पुण्यातील कात्रज मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला। मात्र त्यानंतर जे समोर आलं त्यानं एकच खळबळ उडाली। फुरसंगी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एका लॉजवर छापा टाकत कारवाई केली। या कारवाईत लॉजमध्ये असलेल्या तरुणींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांना देहविक्रय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कात्रज मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर असलेल्या या नामांकित लॉजमध्ये बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती फुरसंगी पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून लॉजवर छापा टाकला। यावेळी लॉजमध्ये काही तरुणी असल्याचं आढळून आले। चौकशी दरम्यान त्यांना देहविक्रयासाठी प्रवृत्त करण्यात येत असल्याचं स्पष्ट झालंय। लॉज व्यवस्थापन आणि इतर आरोपींची भूमिका तपासात समोर येत असून पुढील तपास सुरू आहे।